देवघर, देवघरातील दिवा किंवा देव यांच्याकडे तर आपलं नेहमीच लक्ष असतं. 8 किंवा 15 दिवसातून एकदा तरी आपण ते स्वच्छ करतो म्हणजे करतोच. परंतु बघा ना, तुळशी वृंदावनमध्ये वगैरे जे लावलेले दिवे असतात ना, आपल्याला काही त्याच्याकडे लक्ष द्यायला असा वेळच नाही मिळत. रोजची घाई गडबड किंवा घरातील इतर कामांमुळे आपल्याला काही वेळच मिळत नाही. मी इथं बरेचसे प्रयोग करून बघितले दिवा साफ करायचे, परंतु ही एक पद्धत मला खूप आवडली, जी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. व्हिडिओ खूप उपयोगी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं दिव्यावर पूर्ण अशी काजळी जमा झालेली होती, तेलाचे थर जमा झालेले होते. आता ते झटपट साफ करायचे म्हटल्यानंतर इथं मी पातेल्यात घातले 1 ग्लास पाणी आणि त्यात आता हा दिवा घालून घेते. तुमच्याकडे जर जास्त असे दिवे किंवा इतर काही असे तेलकट जे भांडे असतील किंवा असे काही धातूच्या वस्तू असतील तर त्या यात घालून घ्या. त्यानंतर मी यात घालते बेकिंग सोडा, म्हणजे जो आपण कपडे धुण्यासाठी वापरतो तो इथं घालून घ्यायचा. आणि लिंबू तर आपल्याला घरात सहजच मिळून जातो, त्यामुळे अर्धा लिंबू मी आता पिळून घेते आणि तो तसाच त्यात टाकून द्यायचा आहे. त्यानंतर इथं थोडंसं असं बेकिंग सोडा मी घालणार आहे आणि 5-7 मिनिट आपल्याला याला मंद असं गॅसवर उकळी येईपर्यंत फक्त गरम करून घ्यायचं आहे. आता याला गरम का करायचं, तर मी असं नाही म्हणणार की फक्त पाण्यात टाकला आणि दिवा नव्यासारखा म्हणजे चमकायला वगैरे लागला, असं काहीही होत नसतं. तर दिवा पाण्यात टाकून गरम करायचं कारण हे की जी काही हट्टी चिवट जे डाग असतात किंवा तेलाचे जे ते पटकन निघायला मदत होते, ज्याला जास्त म्हणजे आपल्याला याला घासायची किंवा साफ करायची गरजच नाही पडणार. तर मी तर याला एका ताटामध्ये काढून घेते दिवा. जर तुमच्याकडे जास्त दिवे असतील तर तुम्ही म्हणजे एकदाच सगळे नका काढू, एक काढा, कारण हा दिवा थोडासा गरम असतानाच आपल्याला घासून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचे डाग लवकरात लवकर साफ होतील. जास्त आपल्याला त्याला घासायची गरज नाही पडणार. बघा इथं मी एक स्क्रब घेतलं आहे, या स्क्रबरला थोडंसं मी साबण लावते आणि गरमच असताना आपल्याला हा दिवा घासून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पटकन निघायला मदत होईल. जास्त आपल्याला याला मेहनत घ्यायची काहीच गरज नाही आहे. जर का तुम्ही 8 दिवसातून एकदा जरी दिवा हलक्या पद्धतीने जरी साफ केला ना, तर तो इतका काही म्हणजे खराब होणार नाही आणि जास्त आपल्याला त्याला मेहनत घ्यायची पण गरज नाही. तर इथं बघू शकता किती एकदम म्हणजे थोडंसं जरी स्क्रब केलं तरी पटकन हे डाग निघून जात आहेत. असं होतच नाही की पाण्यात टाकला दिवा आणि लगेचच तो नव्यासारखा म्हणजे चमकायला वगैरे लागला, असं अजिबात होत नाही. थोडी तरी मेहनत आपल्याला याला घ्यायलाच लागते. इथं बघू शकता किती पटापट म्हणजे हा काळा पडलेला डाग इथं निघून जातोय. दोन्ही दिवे मी छान इथं साफ करून घेते, अजिबात जास्त मेहनत न करता. तसं तर तुम्ही दिवा किंवा देवघर साफ करायला कोणती पद्धत वापरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, गरम करून घेतल्यामुळे जी म्हणजे तेलाचा जो थर जमा झालेला आहे तो इथं पटकन निघायला मदत होते. हेच एक कारण आहे की आपल्याला गरम पाण्यात त्याला उकळी काढून घ्यायची आहे. इथं दिवा पूर्ण स्वच्छ झालेला आहे, बघू शकता किती खराब झालेलं होतं. इथं थोडीशी मी पितांबरी घेते हातावर आणि एकदम हलक्या हाताने याला घासून घ्यायचं आहे. जी गेलेली जी शाईन आहे ते आपल्याला पितांबरीनेच परत मिळणार आहे, त्यामुळे एकदम हलक्या हाताने याला साफ करून घ्यायचं आहे. यामुळे आपला दिवा पूर्ण चमकायला लागेल, नव्यासारखा दिसेल. कोणतीही जास्त मेहनत न घेता आपण याला झटपट असं साफ करणार आहोत. तर इथं दोन्ही दिवे मी साफ करून घेतले आहेत. त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने याला धुवून घेणार आहे. इथं बघू शकता की आधी दिवा कसा होता आणि घासल्यानंतर कशा प्रकारे स्वच्छ झालेला आहे. इथं दिवा मी धुवून घेतलेला आहे. त्यानंतर याला आपल्याला एका कापडाने स्वच्छ करायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरचे जे पाण्याचे डाग आहेत ते पटकन म्हणजे राहणार नाहीत आणि दिवा आपला छान क्लीन होईल. तर तुम्हालाही माझा दिवा साफ करायची पद्धत आवडली ना की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मी इथं दोन्ही दिव्यांचे फोटो दिलेले आहेत, आधीचा दिवा आणि साफ केल्यानंतरचा दिवा आपण बघू शकतो. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. भेटू अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.